हिंदवी स्वराज्य हिंदू एकता मुख्य कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदू एकताच्या सर्व जुन्या व नव्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलताना प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की 1980 सालापासून देशात समान नागरी कायदा लागू करा या मागणीसाठी निवेदनं दिलीत, आंदोलनं केलीत, मोर्चेही काढण्यात आलेत। ही मागणी गेल्या 1980 सालापासून हिंदू एकता आंदोलन करत आहे, परंतु उत्तराखंड सरकारने कायदा केला त्याच धर्तीवर महाराष्ट्रातल्या सरकारने सुद्धा हा कायदा करावा। या मागणीसाठी येत्या काळात हिंदू एकता आंदोलन आक्रमक होणार। संघटना वाढीसाठी नव्याने पदांची नियुक्ती करण्याच्या सूचना माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिल्या आहेत। पूर्वीचे आक्रमकता व दरारा निर्माण करण्याची तयारी सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतली। अध्यक्षस्थानी हिंदू एकता आंदोलन प्रदेश कार्याध्यक्ष विनायक अण्णा पावसकर होते। यावेळी स्वागत व प्रास्ताविक गणेश नारायणकर यांनी केले, तर हिंदू एकता आंदोलन मिरज ज्येष्ठ सदस्य दत्तात्रय भोकरे, कराड ज्येष्ठ सदस्य चंद्रकांत जिरंगे यांची भाषणे झाली। याप्रसंगी सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव, शहर जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव, मिरज शहराध्यक्ष सोमनाथ गोटखिंडे, कराड शहराध्यक्ष प्रकाश जाधव, सांगलेवाडी विभाग प्रमुख अनिरुद्ध कुंभार, चंद्रकांत बराले, दीपक देसाई, गजानन तोडकर, हिंदूराव शेळके, दिलीप सूर्यवंशी, प्रकाश आयरेकर, संजय साडविलकर हे उपस्थित होते। वर्ण जाती विस्मृतावर हिंदू सारे 370 कलम झालं पाहिजे, अयोध्या राममंदिर झालं पाहिजे, समान नागरिक कायदा झाला पाहिजे। यहाँ से भगत गाव पंजाब हवा है, जहाँ से नंदोरी गाव है और कश्मीर हमारा है। आपण घोषणा दिल्या, त्यातल्या काही गोष्टींची आज पूर्तता झाली गेली। आता पुढच्या नव्या मार्गाला मांडण्याला जायचंय, आम्ही हिंदू एकतामध्ये यायचं, आम्ही हिंदू एकतामध्ये शाखा काढायचं, म्हणजे काय काम करायचं असा तुमची तरुण पिढी तुम्हाला प्रश्न विचारत आहे। त्यावेळेला त्या तरुण पिढीला तुम्हाला सांगता आलं पाहिजे की ह्या गोष्टीसाठी तुम्ही हिंदू एकताचं काम करा, देव देश धर्मासाठी काम तुम्हाला करायचं आहे। अयोध्येत राम मंदिर झालं, समान नागरिक कायद्याच्या संदर्भात आता यापूर्वीचे वक्ते बोलले, एका सरकारनं समान नागरिक कायद्याचा त्या ठिकाणी मंजूर केला कायदा, तशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सरकारनं समान नागरिक कायदा केला पाहिजे। यासाठी यापुढे हिंदू एकता आंदोलन झाला पाहिजे आणि हिंदू एकताची मागणी, कारण की हिंदू एकता केलेली मागणी 1980 सालापासून बापूराव साठे बरोबर अशा